सारंग, मी कालच आईला सांगितलं की असं काही नाहीये आणि यापूर्वी ती अशी कधीच रिॲक्ट झाली नाहीये आणि यावेळेला ती अशी का वागली ह्याचं कारण तर बाबांना सुद्धा कळलेलं नाहीये. पण तुझ्या आईच्या असं घर सोडून जाण्यामागे मी निमित्त असेल तर मला मात्र तुझ्या आईला भेटायला पाहिजे. त्यानं काय होईल असं वाटतं तुला? माझ्या आईचा स्वभाव इतक्या लवकर नाही कळणार आहे तुला. बरोबर आहे, मला कसं कळणार? ती तुझी आई आहे. हो, म्हणूनच मी खात्रीने सांगू शकते तिला तिचं म्हणणं खरं केल्याशिवाय स्वस्थच बसवत नाही. बरं, काय म्हणणं आहे त्यांचं? मी महेंद्र कुमारशी लग्न करा. मग अडचण काय आहे? सारंग, तू हे बोलतोयस? अर्थातच मीच बोलणार ना, इथे दुसरं कोणी बोलणार नाही. अगं सारंग, तू असं कसं बोलू शकतोस माझ्याशी? हे बघ, उगाच गैरसमज करून घेऊ नको. पण मला या सगळ्याचं निमित्त नाही व्हायचं. कशाचं? हे तुझं घर तुटण्याचं. सारंग, मला वाटतं तू जास्तच पर्सनल होतोयस. हे बघ, मी माझ्या खऱ्या भावना व्यक्त करतो. इतक्या स्पष्ट का बोलतोय? काय ना सोनाली, आज जी काय गोष्ट घडली आहे ना ती गांभीर्याने घेण्यासारखीच आहे. हा तुझ्या आईचा तात्पुरता विरोध असता तर मी समजू शकलो असतो, पण तिचं हे असं घर सोडून जाणं मला नाही पटत. आणि त्याला जर का मी कारणीभूत असेल तर नाहीच नाही. सारंग, एक मिनिट, मला थोडं बोलू देशील? तुझ्यापेक्षा मी माझ्या आईला जास्त चांगली ओळख आणि तिच्या जाण्यासाठी जर तू स्वतःला जबाबदार धरत असशील तर माझा नाईलाज आहे रे. आणि आज ती चिडून गेली असली तरी उद्या ती परतही येईल. काय ना सोनाली, आई बाबांच्या जाण्याचं दुःख काय असतं ना ते मला माहिती. माझ्या नशिबानं परमेश्वरानं मला पुन्हा आई वडील दिले. पण असं काही घडलं ना की माझं मन नाही लागत. सारंग, अरे वाईट मला सुद्धा वाटतं, पण बाबा आहेत ना, ते आणतात तिला बरोबर. आणि हे काय आज पहिल्यांदाच झालंय असं नाही. आणि ती कुठे गेली हे कळेपर्यंत आम्ही चिंतेत होतो. एकदा कळलं ती गुरुजींच्या आश्रमात आहे, मग बाबा जाऊन तिला भेटून आले. तर ती म्हणाली चित्त शांती होईपर्यंत मी परत येणार नाही. बाबा म्हणले बस तिथे. सारंग, आपली सुद्धा अशीच भांडणं होतील का रे? नाही, तू पण असाच भांडशील माझ्याशी? तुला असं वाटतं? चला, उशीर होतोय, निघायला हवं. थँक्यू. ते खायची काय गरज आहे? घरी जाऊन खा. घरी ओरडायला आई कुठे आहे आता? तुझी दुर्गा मावशी आहे ना. पण सारंग, मी पळते. हे तर ती माझी मावशी माझं भरीत करेल. बाय. लाला, कुठे कुठे गेला होतास? सगळीकडे गेलो होतो. अरे नीट काय ते सांग. पण आई, मला मला हे काही योग्य वाटत नाहीये. अरे काय? हेच सीमाच्या मागे सारखं मागे मागे फिरणं. अरे मला तरी योग्य वाटतंय का? पण पण मी तरी काय करू? अरे 24 तास मी तिच्या पाळतीवर राहू शकत नाही. ती बाहेर काय करते काय करत नाही हे मला कळायला नको का? पण जर हे रंगाला कळलं तर तो माझ्यावर वैतागेल. नाही, मी बोलेन त्याच्याशी. आई, त्यापेक्षा तू डायरेक्ट सीमाशीच का नाही बोलत? अरे तिला विचारल्यावर ती कशी उत्तर देते माहिती आहे ना तुला. हे बघ, ते मी बघेन. अरे कसल्या नसत्या चौकशा करतोयस तू?
आधी काय झालं ते सांग मला. तू कशाला चिडतेस? मी सांगतोय ना. लवकर सांग. मी तिच्या मागे मागे गेलो. आधी ती मैत्रिणीकडे गेली. रेखा, तू तू काय करतेस इथे? आधी मला सांग, हे काय सुरू आहे? तुला काय करायचंय? तू तुझ्या रूम मध्ये जा. लाला, मला सांग, कुणामागे फिरतोस तू? आई मी निघू. मला जरा मित्राकडे जायचंय. नाही, थांब, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. तुझा हा काय प्रकार चाललाय ते कळल्याशिवाय नाही. ठीक आहे लाला, जा तू, आपण नंतर बोलू. थांब लाला, मला हे सगळं कळल्याशिवाय मी इथं कुणालाही हलू देणार नाहीये. जरा जास्तच बोलतेस तू. आई तू कशाला चिडतेस? मी सांगतोय ना. आणि रेखा, तू जेवढा विचार करतेस तेवढं काही सिरियस नाहीये. तू आज जा, मी तुला नंतर सांगतो. वा लाला, तू सीमाला फॉलो करतोस, तिच्या मागे दिवसभर फिरतोस, ती काय करते याची खबर आईला देतोस आणि म्हणून सांगतोस काहीच गंभीर विषय नाहीये. रेखा, म्हणजे हे सगळं तू ऐकत होतीस? कानावर पडलेलं मला ऐकू येतं, कारण त्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा नाही लागत ना. अगं रेखा, तू कशाला चिडतेस इतकी? आई, काय चाललंय ते मला स्पष्टपणे कळायलाच पाहिजे, आजच आणि आत्ताच. मी नंतर सांगतो म्हटलं ना तुला. लाला, मी आईशी बोलते. बोल, पुढे बोल. काय नाही, बस एवढंच. नक्की? हो. ठीक आहे, तुला मित्राकडे जायचंय ना, जा तू. हां, पण जेवायला लवकर परत ये. हो, पण मला थोडा उशीर होईल यायला. ठीक आहे. आणि हां, सारंगला यातलं काही कळता कामा नाही. पण त्याने विचारलं तर? तरीही नाही. ठीक आहे. आई, आई अगं, हे काय चाललंय सगळं? तेच जे मी याआधी करायला हवं होतं. अगं, पण तुझा एवढाही विश्वास नाही का तुझ्या मुलींवर? डोळे उघडे ठेवतेस ना, मग कळत नाहीये तुला? आई, जरा विचार कर, जेव्हा सीमाला हे कळेल ना तेव्हा काय होईल? काय होईल म्हणजे? अगं, ती किती चिडेल आणि रागाच्या भरात जे नको करायला ते करून बसेल. ते व्हायला नकोय म्हणून मी काहीतरी मार्ग शोधते. पण आई, हे जरा अति होतंय. अगं, तिला स्वतःचं स्वातंत्र्य हवं का नको? हे बघ, जेवढं द्यायचं होतं तेवढं स्वातंत्र्य दिलंय तुम्हाला. तुम्हाला? हो, तुमच्या तिघींबद्दलच बोलते मी. म्हणजे या प्रकरणात तू मला आणि प्रज्ञाला सुद्धा ओढतेस? ओढत नाहीये, फक्त खबरदारी घेते. आई, मला वाटतं तुला आमच्यावर विश्वासच नाही राहिला. असं कुठे म्हणाले मी? तुमच्यावर अविश्वास कसा दाखवेन मी? तुम्हाला आत्ताच नाही कळायचं, जेव्हा तू आई होशील ना तेव्हाच तुला कळेल. मायेनं वाढवलेल्या मुलींनी मर्यादा राखली नाही तर आईला काय वेदना होतात ते. आई, आई पैसा प्लीज, चल चल चल. अहो, काय करताय? काय करतोय म्हणजे तुझा हात पकडलाय, दिसत नाही तुला? अहो, रस्त्यावर मग काय आलं? कशाला त्रास देताय? सोडा ना. साधा हात पकडला तर त्रास होतो तुला. हे चल हे. चल चल. हे बघा, सोडा हात, मी तुम्हाला निक्षून सांगते. हा, निक्षून? हो बाबा, हो, ही माझी बायको मला निक्षून सांगते, निक्षून. चल चल. अहो, हात सोडा, हात सोडा.
सोडा म्हणते ना मी, हात सोडा. सोडा काय सोडा, हा नवऱ्याचा हात असं झटकायला, नवरा म्हणजे काय पालापाचोळा वाटलं तुला? हं? चल दाखव. अहो सोडा ना हो. जे काय बोलायचं ते घरी जाऊन बोलूयात. कुठलं घर, कुणाचं घर? घरी बिरी विसरून जा, तुला घरात कोण येणार आहे? हा? दुसऱ्याच्या घरात रात्रन दिवस दिवस पडून असते, तुला घरी घेऊ बाटलेली बायको. चल. काय भाषा बोलताय, तुमच्या जिभेला काय हाड? नवऱ्याला हाड बोलते? हाड तुझं खेळकळ करून टाकेल. हाड चल 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 तू. आता जास्त काय बोलायला तर याद राखा. काय करशील? मारशील मला? मार मार मार. बघू तुझ्या हातात जोर आलाय ना. ते माझोऱ्या बिचारावरच्या घरात जाऊन जाऊन दिवस दिवस रात्र तिथं राहून बघू मारणार मला. हं? त्यांच्या घरी कामाला गेले होते हो मी, आणि तुम्हाला सांगितलं होतं ना. मग कामाचे पैसे दाखव. पैसे दाखव. कुठे पैसे दाखव? कुठे ठेवलेस? अहो सारंगच्या गेट टुगेदर पार्टीची तयारी करायला गेले होते, त्याचे कैसे पैसे मागणार? असली काम करतेस नि फुकट करते? पैसे काढ. मला काय पाहिजे? अहो आपला सक्का भाचा आहे, त्याच्याबद्दल तरी नीट बोला ना तुम्ही. कसला भाचा? कोण सक्का? आपल्याला पैशाशिवाय कोण सक्का नाही या जगात. सख्या बहिणीच्या प्रेताजवळ बसून रडून रडून लोकांकडनं पैसे काढले तुम्ही. काय सर म्हणजे भाचा कोण लागून गेला? पैसा काढ. चल पैसा काढ. कुठं फेडणार आहोत ही पाप? ते माझं मी बघतो. आजपर्यंत इतकी पाप केली, त्याची ही सजा भोगते. कसला? देवाने मूलबाळ नाही दिलं आपल्याला, तुम्हालाही नाही दिलं. हे माझ्या पुरुषत्वाबद्दल शंका घेते. रडू नको मामी. तू सारंगचा मित्र ना रे? हो. तुला फार लागलं तर नाही ना? नाही रे, आणि लागलं तरी काय फरक पडतो, सवय झाली त्याची मला. एक बाबा, सारंगला यातलं काही सांगू नकोस हं. नाही नाही, मी त्याला काही सांगणार नाही. पण त्या मामाला कायमची अद्दल का नाही घडवत? अरे काय अद्दल घडवायची त्यांना? त्यांनीच मला आयुष्यभराची अद्दल घडवली. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण या मामाला कायमचा आत टाकूया. नको रे बाबा, एक माणूस वाईट झाला म्हणून काय सगळ्यांनीच व्हायचं का? ते जसे आहेत तसेच राहू दे. तू जा आता, मलाही माझी कामं करू दे. काळजी घे स्वतःची. जा. सुनबाई, हे सुनबाई, सुनबाई. अगं मी तुलाच हाका मारतोय. काही हवंय का? थोडं पाणी देशील का? देते ना. हा. आणि काय झालं ग? कसला एवढा विचार करतेस? नाही कुठं काय, सहजच आपलं. सहज वागण्यात चेहऱ्यावर अशा काळजीच्या रेषा उमटतात. मुलींची काळजी, बरोबर? नाना, मुली वयात आल्यावर तिच्या आईला दुसरी कसली काळजी असणार आहे? अगं मुली ह्या वयात येणारच, पण त्या वयात येताना त्यांच्यावर जर योग्य संस्कार असले तर काळजी करण्याचं काहीच कारण नसतं. नाना, सीमा आपल्याच संस्कारात वाढली आहे ना. सुनबाई, तू तिच्या दृष्टीने का नाही विचार करत? मग तिचंही वागणं तुला पटेल. नाही नाना, आता स्पष्टच बोलते. सीमा आता काही लहान राहिली नाहीये. आपलं बरं वाईट तिला कळायला नको का? म्हणजे आता नवं काही तुझ्या कानावर आलंय का? हो. काय केलं तिनं आता? ती जागा शोधते.
जागा शोधते? हो, तिला आपल्या बरोबर राहायचं नाहीये, स्वतंत्र राहायचंय. मला शंका आलीच होती, पण मी तिला काही बोललो नाही. नाना, मुलांना इतकं चांगल्या रीतीनं वाढवलं आपण. त्यांना हवं नको सगळं काही वेळच्या वेळी दिलं, तरीही मुलं अशी का वागतात? सुनबाई, हे वयच असतं त्यांचं. त्यातून आपली सीमा थोडी वेगळ्या विचारांची. अगं, प्रत्येकाच्या काहीतरी अपेक्षा असतातच, सीमाच्याही आहेत. आपण त्या समजून घ्यायला हव्यात. नाना, तिची प्रत्येक गोष्ट, तिची प्रत्येक गरज आपण पुरवत गेलो म्हणूनच ती डोक्यावर बसली. सुनबाई, मला एक सांग, तू तिच्या वयाची होतीस ना तेव्हा कशी वागायचीस? मी अशीच वागायचे. नाना, आता एकदा मला आठवलं, म्हणजे मी एकदा ना म्हणजे रागारागाने घरातून निघून गेले होते. आणि मग पुढे? मग काय, आमच्या शेतावरच्या घरात जाऊन बसले होते. अच्छा, मजाच आहे. हो, गंमत तर पुढेच आहे. सांग ना. म्हणजे शेतावरच्या घरात जाऊन मी बसले, पण संध्याकाळपर्यंत माझी समजूत काढायला कोणी आलंच नाही. काय सांगतेस काय? हो. मग काय झालं, हळूहळू काळोख वाढत चालला. तशी माझी भीतीही वाढू लागली आणि पोटातली भूकही वाढायला लागली. मग एकदम मी घराकडे धूम ठोकली, हातपाय धुतले आणि पानावर जाऊन बसले. पण मग राग त्याचं काय झालं? कसल्या रागाने कुठला हो, कुठल्या कुठे पळाला तो. पण मग त्यावेळेला तुझी आई काय म्हणाली? काही नाही, शांतपणे पोथी वाचत होती आणि माझी ही सगळी धांदल बघून गालातल्या गालात हसत होती. म्हणजे थोडक्यात काय, सीमा सुद्धा तुझ्यासारखीच आहे. नाहीये नाना, हा, सीमा थोडी जास्तच रागीट आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुला आता तुझ्या आईसारखंच वागायला हवं.